जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांगळे साळुंखे वस्ती येथे 15 ऑगस्ट 2026 हा भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांगळे साळुंखे वस्ती सांगोला येथे आज 15 ऑगस्ट 2026 हा भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साही देशभक्तीच्या वातावरणात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला। या दिवसाचे औचित्य साधून जांगळे साळुंखे वस्ती या शाळेतील मुख्याध्यापिका स्वाती हरिदास मॅडम व सहशिक्षिका विद्यादेवी सावंत मॅडम यांनी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे। आज 15 ऑगस्ट निमित्ताने सकाळी विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ यांनी वंदे मातरम, देशभक्तीपर नारे देत शाळा परिसर तसेच जांगळे साळुंखे वस्तीमधून प्रभात फेरी काढून मुख्याध्यापिका सौ स्वाती हरिदास मॅडम व सहशिक्षिका विद्यादेवी सावंत मॅडम यांनी ध्वजारोहण केले। यावेळी या ध्वजारोहण कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ऑल इंडिया रिपोर्टर असोसिएशनचे सांगोला तालुका अध्यक्ष तसेच TV7 न्यूजचे संपादक चंद्रकांत आयवळे, राहुल घोरपडे, सतीश साळुंखे उपस्थित होते। तसेच जांगळे साळुंखे वस्तीतील लहान चिमुरड्या विद्यार्थ्यांनी मिळून राष्ट्रगीत आणि झेंडागीत तसेच देशभक्तीपर समूह गीते म्हणून उपस्थितांची मने जिंकली। त्यानंतर लहान मुला-मुलींच्या देशाच्या स्वातंत्र्याचा इतिहास आणि थोर देशभक्तांचा व हुतात्म्यांच्या बलिदानावर भाषण सादर केले। त्यानंतर कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना गोड खाऊचे वाटप करून 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाची सांगता केली। यावेळी जिल्हा परिषद जांगळे साळुंखे वस्ती शाळेच्या मुख्याध्यापिका स्वाती हरिदास मॅडम, विद्यादेवी सावंत मॅडम, सौ कांताताई चंद्रकांत आयवळे, ऑल इंडिया रिपोर्टर असोसिएशन सांगोला तालुका अध्यक्ष तसेच TV7 न्यूजचे संपादक चंद्रकांत आयवळे, प्रगतशील शेतकरी राहुल घोरपडे, सौ सीमा घोरपडे, सौ काजल साठे, सतीश साळुंखे, चैतन्य साळुंखे, विकास साळुंखे, श्रवण पवार यांच्यासह शेकडो महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कर्तव्य आयवळे, TV7 न्यूज सांगोला।